सामाजिक घडामोडीमध्ये पहिली घडामोडी म्हणता येईल ती सरोगसी नियमांबद्दल. सरोगसी विधेयक 2016चं आहे, सर्वांना माहीत असेल. तर सरोगसी म्हणजेच काय तर ते आपण थोडं सुरुवातीला जाणून घेऊयात. सरोगसी म्हणजेच काय तर ए हा व्यक्ती असेल आणि बी त्याची वाईफ असेल आणि यांना काही कारणास्तव काही मूलबाळ होत नसेल किंवा ते अनेबल टू रिप्रोड्यूस असतील, तर यांचं फर्टिलायझेशन हे बाहेर घडून आणलं जातं एक तयार करून, ते दुसऱ्या एखाद्या सी या व्यक्तीच्या गर्भाशयामध्ये त्याला वाढीसाठी ठेवलं जातं. आणि जी सी व्यक्ती आहे तर ती सरोगेट मदर असं म्हटलं जातं तिला. आणि ती 9 महिने त्या उदरामध्ये वाढल्यानंतर ते मूल ह्या ए आणि बीचं समजलं जातं. तर तेच काइंड ऑफ सरोगसी आहे इथं. तर हे विधेयक जे आहे तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे आहेत तर ते हर्षवर्धन आरोग्यमंत्री त्यांनी हे मांडलं होतं बिल. तर राष्ट्रीय सरोगसी मंडळ आणि राज्य सरोगसी मंडळ ह्या दोन मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे या अंतर्गत. राज्य सरोगसी आणि राष्ट्रीय सरोगसी. देशातील व्यावसायिक सरोगसीवर आता बंदी घालण्यात आलेली आहे. आणि जर असं केलं तुम्ही, व्यावसायिक सरोगसी म्हणजेच काय तर अगोदर कसं व्हायचं की काही महिला या पैशासाठी बऱ्याचदा अशा सरोगेट मदर होत होत्या. म्हणजे पैसे घेणार, 9 महिने तुमचं मूल मोठं करून देणार आणि मूल त्या मग ए आणि बी व्यक्तीला ते परत करणार. तर हे पैशासाठी केलं जात होतं अगोदर. तर ते आता ते व्यावसायिक म्हणत होते त्याला. तर ती व्यावसायिक सरोगसी आहे तर त्याच्यावर आता बंदी घालण्यात आलेली आहे. आणि जर तुम्ही असं केलं तर शिक्षा 10 वर्षाची आहे आणि सोबतच 10 लाखाचा दंड देखील इथं ठोठावण्यात येतो. तर हे आहे सरोगसी नियमांबद्दल. तर ती काय आता व्यावसायिक सरोगसीवर आता बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे ते न्यूजमध्ये होतं. सरोगेट मातेसाठी काही पात्रता आता ठेवण्यात आलेल्या आहेत. तर सरोगेट माता जी आहे तर ती जवळची नातेवाईक असली पाहिजे कोणीतरी, आणि तिचा कधी ना कधीतरी विवाह झालेला असला पाहिजे. भले ती सध्या कोणताही स्टेटस असेल तिच्या विवाहाचं, पण कधी ना कधीतरी तिचा विवाह झालेला पाहिजे आणि तिला किमान एक तरी मूल असणं गरजेचं आहे. आणि 25 ते 35 दरम्यान वय असणं त्या महिलेचं गरजेचं आहे जी सरोगेट मदर होणार आहे. आणि अशी एकदाच म्हणजे अशी आपण सरोगेट मदर ही एकदाच सरोगेट होऊ शकते फक्त. तर या काही त्याच्यावर कंडिशन आहेत, विचारल्या जाऊ शकतात, थोडंसं लक्षात ठेवा. सरोगेट विधेयक 2016चं आहे. तर पुढची न्यूज बघूयात. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019. मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती जे आहे तर त्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत हे सर्वेक्षण जारी केलं जातं. तर अव्वल राज्य कोणते आहेत केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये तर तमिळनाडूनं अव्वल दर्जा पटकवलेला आहे. 2 नंबरला आहे हरियाणा आणि गुजरातचा नंबर आहे 3. नंतर येतो अव्वल जिल्हे. तर जिल्ह्यामध्ये आता हे राज्यांदरम्यान झालं, तर जिल्ह्यामध्ये जर कम्पेअर केलं तर पेदपल्ली जे तेलंगणामधला जिल्हा आहे तो पेदपल्ली, नंतर फरीदाबाद आणि हे हरियाणामधला आहे फरीदाबाद, आणि रेवाडी जो आहे तो हरियाणामधलाच आहे. तर असा 3 जिल्ह्यांचा क्रमांक लागतो, पेदपल्ली, फरीदाबाद आणि रेवाडी. आणि राज्यांचा क्रम कसा आहे तर तमिळनाडू, हरियाणा आणि गुजरात विचारलं जाऊ शकतं, थोडंसं लक्षात ठेवा. मित्रांनो, ते बऱ्यापैकी ज्या महत्त्वाच्या करंट अफेअर जे आहेत त्याच मी तर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जे मॅगझिन वाचत असाल किंवा एखादं इयरबुक वाचत असाल तर तिथं नको ते फॅक्ट देऊन पुस्तकाची साईज बल्की करण्यासाठी आणि आम्ही खूप चांगला डेटा प्रोव्हाइड करतो हे दाखवण्यासाठी ते खूप साऱ्या फर्ब्सच्या लिस्ट, टाइम्स लिस्ट, म्हणजे जे कधी परीक्षेला विचारत सुद्धा नाहीत तर त्यांचीच खूप भरमसाठ माहिती दिली जाते आणि ते खूप बल्की पुस्तक होतं. तर मी तर तुम्हाला शॉर्टमध्ये करून देण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमचा खूप सारा वेळ वाचेल. तरी तुम्हाला तो बाकीच्या सब्जेक्टमध्ये वेळ देता येईल. सायन्ससारखे असतील किंवा पॉलिटी वगैरे सारखे विषय असतील तर तुम्ही तो वेळ तुमचा खर्च करू शकता, तो प्रोडक्टिव्ह राहील. तर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हे मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत जारी केलं जातं. आता सर्वाधिक नागरिकांचा सहभाग झालेले राज्य असं विचारलं जाऊ शकतं. तर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सर्वाधिक कुठल्या राज्यांनी सहभाग केला होता किंवा तिथल्या नागरिकांनी कोणी सहभाग केला होता तर नक्कीच तो उत्तर प्रदेश या राज्यानं जास्त सहभाग नोंदवलेला आहे. आणि पश्चिम विभागातील जर आपण राज्य बघितलं तर पश्चिम विभागामध्ये गुजरातचा प्रथम क्रमांक लागतो आणि महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकावर इथं समावेश दिसून येतो. आणि 3 नंबरला आहे मध्य प्रदेश. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पश्चिम विभागामध्ये नंबर आहे त्यांचा असा. नंतर आहे सतत उपक्रम. सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सफॉर्मेशन हा त्याचा फुलफॉर्म आहे सततचा. तर 1 ऑक्टोबर 2018 रोजी ह्या उपक्रमाला सुरुवात झाली होती, 1 ऑक्टोबर 2018 रोजी. आणि सार्वजनिक तेल विपणन कंपन्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. ज्या सार्वजनिक म्हणजे पब्लिक कंपनी ज्या आहेत तेल पेट्रोलियम प्रोड्युसिंग, तर त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि उद्देश काय आहे सतत उपक्रमाचा तर परवडण्याजोग्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय उपलब्ध करणे, पर्याय देणे. परवडण्याजोग्या वाहतुकीसाठी म्हणजे अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन ह्या नावातच आहे, परवडण्याजोगा प्रवास. तर हे त्याचा उद्देश आहे. सतत उपक्रमाला ADBने अर्थसहाय्य केलेले आहे. ADB जी आहे ती एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे तर त्या एशियन डेव्हलपमेंट बँकेने देखील ह्या उपक्रमाला सहकार्य केलेलं आहे. नंतर आहे मनी ॲप. मी त्या ह्याच्या पोर्टलच्या आणि ॲपच्या मध्ये ह्याचा उल्लेख केला होता. तर तो मनी ॲप जे आहे तर हे RBIने विकसित केलेलं आहे. मित्रांनो, मी ॲप्स आणि असे वेगवेगळे पोर्टल जे आहेत महत्त्वाचे ते एका वेगळ्या याच्यामध्ये लेसनमध्ये डिस्कस केलेले आहे. ते तुम्ही नक्कीच आपल्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. ॲप्स आणि पोर्टल्स असं नाव आहे त्याला. प्लेलिस्टमध्ये चालू घडामोडी तुम्ही ते चेक करू शकता.
तर दृष्टी दिव्यांगांसाठी हे ॲप तयार केलेलं आहे मनी. त्याचा फुल फॉर्म आहे मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर. मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर. तर ह्याचा काय उपयोग होणार मग त्याचा, तर चलन नोटा स्कॅन केल्यावर त्याबाबत हिंदी आणि इंग्रजीत माहिती ती प्रोव्हाइड करेल. समजा मी अपंग व्यक्ती आहे, अंध व्यक्ती आहे आणि माझ्याकडे समजा 10 रुपयाची किंवा एखादी नोट आली, तर मी त्याला ती असं स्कॅन करणार. स्कॅन केल्यानंतर मला ती माहिती प्रोव्हाइड करणार मग ही नोट कितीची आहे आणि काय आहे ती खरी आहे की खोटी. तर मनी ॲपद्वारे हे माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे. RBIने विकसित केलेले ॲप आहे. नंतर पुढची न्यूज जी आहे तर ती आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने तर त्या ASIने 2018मध्ये 6 स्मारके राष्ट्रीय स्मारकांची इथं घोषणा केली होती. तर 6 स्मारकांना राष्ट्रीय स्मारकं म्हणून त्यांना दर्जा दिला होता. तर ती कोणती आहेत राष्ट्रीय स्मारकं, तर नागपूरमधील उच्च न्यायालयाची जी बिल्डिंग आहे ती 125 वर्ष जुनी इमारत जी आहे आणि तिला एक जाहीर केलेलं आहे नागपूरमधील उच्च न्यायालयाची 125 वर्ष जुनी इमारत. आगा खानची हवेली जी आहे ती आग्र्याला, तर आगा खानची हवेली. नंतर हातीखाना आग्रामधलाच आहे उत्तर प्रदेशच्या. नंतर निमराना बावरी ही राजस्थानमधली आहे. निमराना बावरी वॉटरची हे विहिरीसारखा प्रकार आहे हा बावरी. नंतर राणीपूर झारेल येथील मंदिराचे गट, जे काही मंदिर आहेत राणीपूर येथे ओडिसामध्ये, तर त्या मंदिराच्या गटाला देखील दर्जा देण्यात आला आहे. आणि त्यासोबतच कोटली येथील विष्णू मंदिर उत्तराखंडमध्ये आहे ते कोटली, तर तिथले विष्णू मंदिर जे आहे तर त्याला देखील हा दर्जा देण्यात आलेला आहे. कोणतं नागपूरमधील उच्च न्यायालयाची 125 वर्ष जुनी इमारत, आगा खान आग्र्यामधला, हातीखाना आग्र्यामधलाच, निमराना बावरी राजस्थान, राणीपूर झारेल ओडिसामधील आणि कोटली येथील विष्णू मंदिर हे उत्तराखंडमधील. नंतर येतो कुंभमेळा प्रयागराज येथील. आता ह्या वर्षी म्हणजे 19ला कुंभमेळा हा प्रयागराज येथे झाला होता. 15 जानेवारी 2019 पासून अर्ध कुंभमेळ्याला सुरुवात झाली होती आणि 4 मार्च 2019 पर्यंत हा कुंभमेळा चालला होता. 15 जानेवारी 2019 ते 4 मार्च 2019 पर्यंत. नंतर काय तर नोव्हेंबर 2017मध्ये युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशांच्या यादीत या कुंभमेळ्याचा समावेश केला गेलेला आहे. आणि आय थिंक 2018ला की 19ला प्रश्न विचारला होता की सर्वात लेटेस्ट कोणती अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे खालीपैकी कोणाचा, तर असा काहीतरी प्रश्न होता. त्याच्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा ह्याचा 2017मध्ये समावेश केला गेलेला आहे. अमूर्त म्हणजे काय, इनटँजिबल कल्चरल हेरिटेज साईट्स असं इंग्लिशमध्ये म्हणू शकतो त्यांना. तर कुंभमेळ्यात लाखो यात्रेकरू नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी येतात. तर आपण एवढा वेळ ऐकतो कुंभमेळा नेमकं काय होतं कुंभमेळ्यामध्ये, तर अनेक यात्रेकरू जे असतात लाखो यात्रेकरू येतात इथं आणि ह्या नदीमध्ये आता हे कुंभमेळा असेल तर गंगेमध्ये इथं स्नान करतात, ते एकत्रित स्नान करतात, तर त्यालाच कुंभमेळा म्हणायचं. नंतर याचे ठिकाणं कोणते आहेत, तर हरिद्वारमध्ये भरवला जातो हा, गंगेच्या तीरावर आहे हरिद्वार. नंतर प्रयागराज येथे असतो, गंगा यमुना आणि सरस्वती यांचा इथं कन्फ्लुएन्स आहे. नंतर येतो नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे गोदावरी नदीच्या तीरावर असतो. उज्जैनमधील शिप्रा नदीच्या तीरावर. तर हे थोडंसं लक्षात ठेवा, जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. हरिद्वारला आहे गंगा, प्रयागराजला आहे गंगा यमुना सरस्वती, नाशिक गोदावरी, उज्जैन शिप्रा येथे, अशा 4 ठिकाणी हा कुंभमेळा भरला जातो. त्याच्यानंतर आहे नाशिक आणि उज्जैन येथील कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा असं देखील म्हटलं जातं. नाशिक आणि उज्जैन जे आहे तर तिथल्या कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा म्हटलं जातं. आणि पूर्णकुंभ हे 4 ठिकाणावर, पूर्णकुंभ जे आहे तर ते 4 ठिकाणावर दर 12 वर्षांनी होतो. 4 ठिकाणावर दर 12 वर्षांनी, म्हणजे 3 वर्षाचा गॅप असतो तिथं पूर्णकुंभमध्ये. आणि अर्धकुंभ जो होतो तो प्रयाग आणि हरिद्वार येथेच अर्धकुंभ होतो, तो दर 6 वर्षांनी होतो. आणि महाकुंभ 12 कुंभमेळ्यानंतर म्हणजे 144 वर्षानंतर येतो महाकुंभ. तर हे थोडी बेसिक फॅक्ट आहे ते लक्षात ठेवा. सॉरी. नंतर आहे जनशिक्षण संस्थाच. तर जनशिक्षण संस्था काय आहेत, तर 2000 साली म्हणजे 2000 साल होतं तर त्या साली श्रमिक विद्यापीठ होतं, ते श्रमिक विद्यापीठाचं नामकरण करून आता जनशिक्षण संस्था असे करण्यात आलेले आहे. श्रमिक विद्यापीठचं जनशिक्षण संस्था अशी करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचा विस्तार ग्रामीण भागात देखील झालेला आहे. ग्रामीण भागात देखील या जनशिक्षण संस्थेचा विस्तार झालेला आहे. तर उद्देश काय त्याचा, तर निरक्षर, नवसाक्षर आणि शाळा सोडलेल्या व्यक्तींना स्थानिक बाजारासाठी आवश्यक कौशल्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण पुरवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे एखाद्याने शाळा सोडली असेल किंवा आताच नवीन साक्षर झालेला असेल किंवा एखादा निरक्षर असेल तर त्यांना स्थानिक बाजार म्हणजे स्थानिक त्याचं हे बघून तिथं कोणत्या प्रकारचं स्किल त्याला देऊ शकतो आणि त्याला व्यवसायासाठी आपण व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो हे बघितलं जातं आणि तसं स्किल त्याला प्रोव्हाइड केलं जातं या जनशिक्षण संस्थेअंतर्गत. आता हे अगोदर हे MHRD म्हणजे मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट जे आहे मानव संसाधन विकास, तर त्या अंतर्गत येत होतं. पण 2018 सालापासून हे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट, तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटच्या खाली याचा समावेश करण्यात आलेला आहे जनशिक्षण संस्थेचा. पुढची न्यूज बघूयात, स्वस्थ भारत यात्रा मोहीम. तर स्वस्थ भारत यात्रा मोहीम ही APSSAI ची फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया
म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षितता व मानके प्राधिकरण याने सुरू केलेली आहे स्वस्त भारत यात्रा मोहीम. तर याच्यामध्ये सर्वोत्तम राज्य कोणतं आहे तर ते तमिळनाडूला दर्जा भेटलेला आहे. तमिळनाडूला सर्वोत्तम राज्य म्हणून दर्जा मिळालेला आहे. आणि ईट राईट मुवमेंट जे आहे तर त्याचाच हा एक भाग आहे. ईट राईट मुवमेंट कोणी सुरू केली तर केंद्र सरकारने ईट राईट मुवमेंट सुरू केली होती, तर त्याचाच हा स्वस्त भारत यात्रा ही एक मोहीम त्याचाच भाग आहे. सो ईट राईट मुवमेंट म्हणजेच काय तर चांगलं खाणं, तर हेच म्हणजे थोडं बल्की फूड टाळणं, तर हे ईट राईट मुवमेंटद्वारे थोडी अवेअरनेस केला जातो. तर पुढची न्यूज बघूयात, दरवाजा बंद मोहीम. दरवाजा बंद मोहीम काय तरी बऱ्यापैकी आपण टी व्हीवर ॲडमध्ये बघितलं असेल, ती अमिताभ बच्चन याची ॲड करतात. तर दरवाजा बंद मोहीम तीच आहे. तर शुभारंभ झाला होता 6 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबईहून याची सुरुवात झाली होती. ही मोहीम स्वच्छ भारत अभियान जे आहे ग्रामीण त्या अंतर्गत सुरू केलेली आहे. स्वच्छ भारत ग्रामीण या अंतर्गत शौचालयांचा नियमित वापर आणि हागणदारी मुक्त गाव यावर भर देण्यात येतो. शौचालयांचा नियमित वापर आणि हागणदारी मुक्त गाव, कारण आज बऱ्यापैकी गावामध्ये किंवा आपल्या घरी असेल तर गावाकडे जर हे असेल तर बऱ्यापैकी शौचालय बांधलेले आहेत, पण बऱ्यापैकी त्याचा वापरही होत नाही. तर त्याचा वापर करण्यासाठी, नियमित वापर करण्यासाठी आणि हागणदारी मुक्त गाव होण्यासाठी ह्या दरवाजा बंद मोहिमेचा उपयोग केलेला आहे. नंतर पुढची न्यूज बघूयात, राष्ट्रीय कामधेनू आयोग स्थापन केलेला आहे आता. तर राष्ट्रीय कामधेनू आयोग कशासाठी स्थापन केलेला आहे तर गाय आणि गोवंश संवर्धन आणि गाय यांच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी ह्या राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना केलेली आहे. 2019-20चं जे बजेट आहे तर त्या अंतरिम बजेटमध्ये सुद्धा या आयोगाची स्थापनेची घोषणा केली होती 2019-20च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय कामधेनू आयोग. तर नंतर आहे ई औषधी पोर्टल. हे पोर्टलमध्ये पण डिस्कस केलेलं आहे मी, तिथे तुम्ही ते बघू शकता. आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी यांच्या औषधासाठी ऑनलाईन परवाना प्रक्रिया ही याद्वारे पुरवली जाते. ही पोर्टल एक प्रकारचं, आणि लायसन्सिंग पाहिजे असेल, तुम्हाला लायसन्स पाहिजे असेल, हे परवाना म्हणजे लायसन्स आहे, तर लायसन्स पाहिजे असेल तर ह्या ई औषधी पोर्टलद्वारे तर तुम्ही ते लायसन्स मिळवू शकता या औषधांसाठी. नंतर आहे स्वच्छतेच्या बाबतीत जयपूर रेल्वे स्थानक अव्वल स्थानी आहे. तर जयपूर रेल्वे स्थानकानं स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांक पटकवलेला आहे. हे नॉन सब अर्बनमध्ये जयपूर आहे, आणि सब अर्बन जर बघितलं आपण तर ते अंधेरी आहे. मुंबईजवळच अंधेरी आहे, ते अंधेरी, आणि नॉन सब अर्बनमध्ये जयपूर जे आहे. नंतर जयपूर शहराच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे. आता ही एक महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो, विचारण्याचे चान्सेस आहे इथं. आता जयपूर शहराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे. तर गुलाबी शहर, जयपूरबद्दल थोडीशी बेसिक माहिती जर बघितली आपण तर जयपूर शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं, आणि याचा समावेश 2019मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत केलेला आहे. जयपूर हे भारतातील 38वे स्थळ आहे. जयपूर हे भारतातील 38वे स्थळ आहे. राजस्थानामधील 4थे आहे ते, म्हणजे समावेश होणार ते 38वे आहे, आणि राजस्थानमधील असे 4थे स्थळ आहे. म्हणजे याच्या अगोदर राजस्थानमध्ये 3 स्थळं जे आहेत जे जागतिक वारसा यादीत समावेश केलेले आहेत. ते कोणतेच 3 स्थळ आहेत पहिले मग, तर पहिले केवलादेव राष्ट्रीय उद्यान, नंतर दुसरं आहे जंतर मंतर जे 2010मध्ये समाविष्ट केलं, आणि तिसरं आहे ते राजस्थानी डोंगर किल्ले 2013मध्ये. केवलादेव राष्ट्रीय उद्यान, नंतर जंतर मंतर आणि राजस्थानी डोंगर किल्ले. नंतर येतो, या समावेशामुळे जयपूर हे मुंबई व अहमदाबाद नंतरचे भारतातील 3रे शहर ठरलेले आहे. हे थोडंसं महत्त्वाचं आहे. आतापर्यंत किती शहरांचा समावेश असेल जागतिक वारसा यादीच्या स्थळामध्ये, तर भारतामधल्या 2 सिटींचा समावेश याच्यामध्ये आहे, मुंबई आणि अहमदाबाद, आणि त्याच्यानंतर आता हे 3रे शहर ठरलेलं आहे जयपूर, ज्याचा समावेश या यादीत आहे. तर युनेस्को 1972 पासून जागतिक वारसा स्थळांची निवड करते. आता ही कधीपासून सुरुवात झाली तर 1972 पासून ही वारसा स्थळांची निवड केली जाते, आणि सर्वाधिक वारसा स्थळे ही इटलीमध्ये आहेत. आतापर्यंत जवळपास तिथं 55 वारसा स्थळे आहेत, आणि सेम नंबर ऑफ वारसा स्थळे हे चीनमध्ये सुद्धा आहेत. चीनमध्ये देखील 55 आहेत आणि इटलीमध्ये देखील 55 आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही देश प्रथम क्रमांकावर आहेत. स्पेनचा 2ऱ्या क्रमांकावर, त्याच्यामध्ये 48 अशा साईट आहेत किंवा स्थळं आहेत. जर्मनी 3ऱ्या क्रमांकावर 46, आणि फ्रान्स 4थ्या क्रमांकावर 45. भारतचा क्रमांक 5 आहे. भारताचा 38व्या स्थानावर आहोत आपण. आपल्या भारतामध्ये जागतिक वारसा स्थळ किती आहेत तर ते आहेत 38, आणि जयपूर हे 38वे स्थळ बनलेलं आहे. यात काही वेगवेगळ्या कॅटेगरी असतात मित्रांनो. सांस्कृतिक असेल म्हणजे ज्याला काही वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे किंवा सांस्कृतिक वारसा आहे, तर ते अशा 30 साईट आहेत किंवा स्थळं आहेत भारतामध्ये. ज्या नैसर्गिक आहेत, समजा एखादं हे असेल टायगर रिझर्व असेल किंवा नॅशनल पार्क असेल, तर असे नैसर्गिक स्थळं 7 आहेत, आणि एक मिश्र आहे जे कांचनगंगा जे आहे ते मिश्र आहे. 30, 7 आणि 1 असे एकूण 38 वारसा स्थळं भारतामध्ये आहेत, आणि त्यात आपला 5वा क्रमांक लागतो इथं, हे लक्षात ठेवा, 5वा क्रमांक. तर यात सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आलेली भारतातील स्थळे. आता 1972मध्ये जरी ही लिस्ट सुरू झाली असली तरी आपला पहिलं स्थळ कधी त्यात इन्क्लूड केलं आहे तर 1983मध्ये. तर ते पहिले कोणते वारसा स्थळ आहेत जे आपली ह्या लिस्टमध्ये ॲड केलेले आहेत,
तर ते आहेत अजिंठा लेण्या आणि वेरूळ लेण्या, ह्या औरंगाबादमधल्या आहेत. औरंगाबाद नंतर आग्रा किल्ला जो आहे 1983चा 1983ला तो ॲड केलेला, म्हणजे चारही ठिकाणं हे 83लाच ॲड केलेली आहेत. अजिंठा लेण्या, ह्या दोन्ही लेण्या, अजिंठा वेरूळ लेण्या, आग्राचा किल्ला आणि ताजमहल, यूपीमधले 2 आणि महाराष्ट्रामधले 2, तर असे 4 ठिकाणं ह्या सर्वप्रथम या यादीत समाविष्ट केले होते. या यादीत भारतातील 38 स्थळांपैकी सर्वाधिक 5 स्थळे हे महाराष्ट्रात आहेत आणि ही गौरवाची बाब आहे आपल्यासाठी. 5 स्थळं हे महाराष्ट्रातलेच आहेत तिथं. ते अजिंठा लेण्या, वेरूळ लेण्या, एलिफंटा लेण्या मुंबईमधल्या 1997ला ॲड केल्या त्या 87 साली. नंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईमधील आणि व्हिक्टोरिया गॉथिक व आर्ट डेको शैलीतील वास्तू मुंबईमधीलच ह्या तिथं ॲड केलेल्या आहेत. तर हे काही आपले वारसास्थळ होते, जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट केलेली. पुढची न्यूज आहे, भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाची क्रमवारी जाहीर केलेली आहे. सर्वोत्तम शिक्षण संस्था कोणत्या आहेत तर त्याची क्रमवारी एक जाहीर केलेली आहे इथं. आणि त्याच्यामध्ये ही कोणाकडून जाहीर केली जाते तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क NIRF असं जाहीर केलं जातं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क. तर त्याच्यामध्ये IIT मद्रास जो आहे तर त्यानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, IIT मद्रास तामिळनाडूमधील. नंतर दुसरा क्रमांक इथं लागतो तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरूचा जो आहे तर त्याचा दुसरा क्रमांक लागतो. आणि तिसरा क्रमांक IIT दिल्ली, चौथा IIT बॉम्बेचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील IIT बॉम्बे चौथ्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक IIT मद्रास, दुसरा IISc बेंगलोर आणि IIT दिल्ली, नंतर IIT बॉम्बे. तर सर्वाधिक संस्था ह्या तमिळनाडूतच आहेत आणि पहिली देखील त्यांची मद्रासचीच आहे. द्वितीय स्थानावर महाराष्ट्राच्या 12 संस्था याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. प्रथम म्हणजे जास्ती संस्था कोणामध्ये आहेत तमिळनाडूमध्ये आणि द्वितीय क्रमांकावर कोण आहे तर ते महाराष्ट्र आहे. नंतर पुढची न्यूज बघूयात, आर्या. तर ही अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट, ह्या त्याचं फुल फॉर्म आहे, इन्स्टिट्यूशनल रँकिंग ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट, ARIIA 2019. तर याद्वारे काय केलं जातं तर 2019 साली पहिल्यांदा ही क्रमवारी लावण्यात आली होती. 2019 साली पहिल्यांदा अशी क्रमवारी लावली, त्याच्यामुळे थोडंसं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर 2019 साली पहिल्यांदा ही क्रमवारी लावण्यात आली होती. या यादीत IIT मद्रास ही भारतातील सर्वोत्कृष्ट सरकारी अनुदानप्राप्त संस्था ठरलेली आहे. IIT मद्रास वरच्या रँकिंगमध्ये सुद्धा IIT मद्रासनं नंबर 1 क्रमांक पटकावला होता. तर यात देखील आर्यामध्ये सुद्धा देखील IIT मद्रासनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही तमिळनाडूमधीलच आहे. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तमिळनाडू ही भारतातील सर्वोत्कृष्ट खाजगी संस्था ठरलेली आहे. ही सार्वजनिक संस्था ही सरकारी आहे आणि वेल्लोरची जी आहे तर ती खाजगी आहे. तर ती खाजगीमधली सर्वाधिक वेल्लोर आहे ती तमिळनाडूमधलीच, आणि सरकारी जी आहे IIT मद्रास ही पण तमिळनाडूमधलीच सर्वोत्कृष्ट ठरलेली आहेत. महाराष्ट्रातील IIT बॉम्बे आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही देखील मुंबईलाच आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या 2च संस्थांचा समावेश या आर्यामध्ये करण्यात आलेला आहे. ही होती आर्या इन अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट. नंतर पुढची न्यूज बघूयात, शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक. शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक, तर याच्यामध्ये काय तर स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स, SEQU म्हणता येईल त्याला. तर SEQU हा नीती आयोगाकडून जारी केला जातो, नीती आयोगाकडून हे जाहीर केला जातो. स्कूल एज्युकेशन क्वालिटी म्हणजे स्कूलची क्वालिटी काय आहे तर त्यानुसार त्याचा निर्देशांक जारी केला जातो. हे थोडंसं महत्त्वाचं आहे. SEQU कोणाकडून जाहीर केला जातो तो नीती आयोगाकडून. नीती आयोगाकडून जाहीर केला जातो. नीतीचा फुल फॉर्म विचारला होता बाबा मागच्या कंबाईनमध्ये, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. इन्स्टिट्यूशन इथे त्यांनी गपलत केली होती, इन्स्टिट्यूशनच्या जागेवर इन्स्टिट्यूट टाकला होता शब्द, ते थोडंसं लक्षात राहू द्या. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नंतर या निर्देशांकानुसार महाराष्ट्र हा 6व्या स्थानावर आहे आणि केरळ हा प्रथम स्थानावर आहे. केरळ प्रथम स्थानावर आणि महाराष्ट्र 6व्या स्थानावर आहे. 2018 साली महाराष्ट्र हा 3ऱ्या स्थानावर होता आणि आपली आता घसरण ही 6व्या स्थानावर झालेली आहे. 2019 साली आपण 6व्या क्रमांकावर गेलेलो आहोत, म्हणजे आपली 3 घसरण झालेली आहे आणि केरळ इथं प्रथम आहे. नंतर पुढची न्यूज बघूयात, भारतातील प्रतिष्ठित संस्था. इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण तर थोडंसं क्लिअर होईल. इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स. तर इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स हा काय आहे भानगड तर ते बघूयात आपण. 2017 साली UGCच्या सहाय्याने ही योजना सुरू करण्यात आली होती. युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन जी आहे तर ती 2017 साली यांच्या मदतीने ही इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स तयार करण्यात आलेली होती. तर जगातील दर्जेदार 200 विद्यापीठामध्ये एकही शिक्षण संस्थेचा समावेश नसल्याने ह्याची सुरुवात केली गेली होती. तर बऱ्यापैकी आता आपण वर बघितल्या त्या आर्या वगैरे हे असतील रँकिंग असतील अशा, तर अशाच रँकिंग काही जागतिक संस्थेकडून, जागतिक एखादी ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्याकडून देखील जारी केली जाते. आणि त्यात आपली एकही संस्था 200मध्ये पहिल्या 200मध्ये एकही विद्यापीठ आपलं नव्हतं. तर त्याच अनुषंगाने आपल्या काही संस्था अशा विकसित करणं की आपल्या त्या 200मध्ये आपण आलो पाहिजेत. तर या कारणास्तव या इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्सची स्थापना करण्यात आलेली आहे.
जगातील दर्जेदार 200 विद्यापीठामध्ये एकही शिक्षण संस्थेचा समावेश नसल्याने हिची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत 10 सार्वजनिक म्हणजे पब्लिक ऑर्गनायझेशन जे आहेत, विद्यापीठ जे आहेत, तर ते 10 आणि खाजगी 10 अशा संस्थांना प्रतिष्ठित संस्थांचा दर्जा देण्यात येतो. आता इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स जे आहे तर त्याच्या खाजगी 10 आणि सार्वजनिक 10 तर अशा 20 ऑर्गनायझेशनला इथं दर्जा देण्यात येतो. मग दर्जा दिल्यानंतर त्याचा फायदे काय होतात मग, तर स्वतःचा अभ्यासक्रम त्यांना ठरवता येतो की आपला अभ्यासक्रम काय असावा. तर स्वतः एक आपल्याला जे पाहिजे तर ते बदल स्वतःमध्ये करू शकतात. आणि 30% परदेशी विद्यार्थ्यांना देखील इथं प्रवेश दिला जातो त्या विद्यापीठांतर्गत. त्यासोबत सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना पुढील 5 वर्षासाठी 100 कोटी रुपयाचं अनुदान देखील इथं दिलं जातं. ज्या ह्या आहेत 10 सार्वजनिक जे आहेत तर यांना जवळपास 1,000 कोटी अनुदान 5 वर्षासाठी इथं दिलं जातं. या फक्त या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेसाठी. खाजगीसाठी असं कुठलंही अनुदान दिलं जात नाही. आणि UGC, AICTE म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर त्यापासून ह्याला स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र आहे. त्याचे बंधनं जे असतील ते त्यांच्यावर लागू नसतात. तर ही होती इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स. त्याचे काही दर्जाचे फायदे आहेत. आणि सप्टेंबर 2019 पर्यंत असा दर्जा 8 संस्थांना दिला गेलेला आहे. तर 8 संस्था कोणत्या आहेत अशा, तर जे आहे BHU जे आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेशमधील, नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरमधील, IIT बॉम्बे आहे, IIT दिल्ली, IIT खरगपूर, IIT मद्रास, दिल्ली विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठ अशा ह्या 8 विद्यापीठांना हा दर्जा देण्यात आलेला आहे 2019 पर्यंत. तर ही होती इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स. पुढील न्यूजकडे जाऊयात. डॉक्टर के कस्तुरी रंगन समिती, एक समिती आली होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 2019 त्याच्यावर सुधारणा सुचवण्यासाठी. जे 8वी पर्यंत नापास होत नव्हते विद्यार्थी तर ते त्याच्यासाठी म्हणजे तो एक सुझाव दिला होता त्यांनी, शिफारस केलेली होती कस्तुरी रंगन समितीनं. तर तेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याच्यावर सुधारणा देण्यासाठी ही कस्तुरी रंगन समितीची स्थापना करण्यात आली होती. नंतर आहे प्रवासी भारतीय दिवस संमेलन. आता हे संमेलन आहे, थोडंसं लक्षात राहू द्या. उद्देश काय याचा, तर अनिवासी भारतीय जे आहेत ते अनिवासी भारतीयांचे ज्ञान, अनुभव आणि कौशल्याचा भारतीयांना उपयोग व्हावा व त्यांना समान व्यासपीठावर आणण्यासाठी हे प्रवासी भारतीय दिवस संमेलन आपण आयोजित करतो. त्याचं आयोजक कोण आहे, तर अनिवासी भारतीय व्यवहार मंत्रालय, अनिवासी भारतीय मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जे अंतर्गत येतं तर ते त्या मंत्रालयाअंतर्गत हे चालवलं जातं. याची सुरुवात जानेवारी 2003 पासून करण्यात आलेली आहे आणि 9 जानेवारी 1915 पासून जानेवारी 2003 पासून आपण याची सुरुवात केलेली आहे. आणि 9 जानेवारीला आपण प्रवासी भारतीय दिवस सेलिब्रेट करतो. तो याच कारणाने कारण 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी आफ्रिकेतून भारतात आले होते. तर त्याच अनुषंगाने आपण 9 जानेवारी 2003 पासून हा दिवस सेलिब्रेट करतोय. तर आतापर्यंत झालेले संमेलन आणि त्याचे काही उद्घाटक आपण पहिलं आणि शेवटचं लक्षात ठेवू शकता. पहिलं जे आहे तर ते 2003ला झालं होतं नवी दिल्ली येथे. आणि त्यावेळी प्रमुख अतिथी जे होते तर ते अनिरुद्ध जुगन्नाथ होते, मॉरिशसचे पंतप्रधान जे आहेत तर ते होते. आणि आता जर 15वा जर बघितलं आपण तर 21 ते 23 जानेवारी 2019 मध्ये वाराणसी येथे झालं होतं. आणि त्याचे अध्यक्ष होते ते प्रवीण जुगन्नाथ, ते पण मॉरिशसचे पंतप्रधान आहेत. आणि त्यावेळेची थीम होती नवभारताच्या बांधणीत प्रवासी भारतीयांची भूमिका. बांधणीत प्रवासी भारतीयांची भूमिका ही त्याचं थीम होती. तर अजून काही पुढे फॅक्ट्स बघूयात. तर मध्य प्रदेश एक वन लाईनर आहेत मित्रांनो एक प्रकारचे आता आहे. तर मध्य प्रदेशात सुरू होणार पहिली टाईम बँक. तर विचारलं जाऊ शकतं की टाईम बँक पहिल्यांदा कुठं सुरू होणार आहे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड. तर ते मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदा टाईम बँक सुरू होणार आहे. तर आंध्र प्रदेशातील सर्व सरकारी शाळा आता इंग्रजी माध्यमाच्या आहेत. आंध्र प्रदेश इथपासून आता पुढं सर्व शाळा ह्या इंग्रजी मीडियम असणार, इंग्लिश मीडियम असणार आहे तिथं. लखनौच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. लखनौची जी सिटी मॉन्टेसरी स्कूल जी आहे त्याची नोंद यासाठी झालेली आहे उत्तर प्रदेशमधली, लखनौमध्ये ती. तिथं सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहे, जवळपास 55,547 विद्यार्थी ह्या शाळेमध्ये आहेत. 55,547 विद्यार्थी संख्येनुसार जगातील सर्वात मोठी, जगातील बघा मित्रांनो थोडंसं लक्षात राहू द्या, जगातील सर्वात मोठी शाळा आहे लखनौची सिटी मॉन्टेसरी, ती आहे उत्तर प्रदेशमध्ये. 55,547 विद्यार्थी आहेत तिथं. तर पुढील न्यूज बघूयात. सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. आपण बघितलं स्लाईडमध्ये UP, महाराष्ट्र आणि कर्नाटक असा त्याचा क्रम लागतो. भारताकडून संयुक्त राष्ट्रसंघाला गांधी सोलार पार्कची भेट दिलेली आहे आपण गांधी जयंतीनिमित्त. गांधी सोलार पार्क भेट दिला आहे. आणि UNच्या मुख्यालयात 50 किलोवॅटचा गांधी सोलार पार्क आपण इथं भेट दिलेला आहे. 193 सोलार पॅनल असणार आहे, त्यात एवढं डिटेलची गरज नाही आपल्याला.
आणि या जे सदस्य आहेत ते प्रत्येक देशासाठी एक असा गांधी सोलार पार्क देखील आपण इथं प्रोव्हाइड केलेला आहे पॅनल. म्हणजे 193 जे आहेत 193 सोलार पॅनल तर ते ह्याच्यानुसारच आहेत. मागच्या वर्षी प्रश्न तसा आला होता की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची तिथल्या आमदारांच्या संख्येच्या नुसार आहे, तर त्याच प्रकारे इथेही विचारला जाऊ शकतो की 193 सोलार पॅनल जे आहेत तर ते 193 सदस्य जे आहेत तर त्यानुसार 193 सोलार पॅनल आपण इथं सोलार पार्कमध्ये दिलेले आहेत. नंतर दुसरी न्यूज आहे लडाखी शोंडोल. तर लडाखी शोंडोल जे आहे तर ते नृत्य एक प्रकारचा डान्स आहे तो, तर त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. कशासाठी तर सर्वात मोठे सामूहिक लडाखी नृत्य या अनुषंगाने त्याची नोंद ह्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे लडाखी शोंडोलची. दुसरी न्यूज बघूयात फिट इंडिया प्लॉग रन मोहीम. सॉरी, तर फिट इंडिया प्लॉग रन मोहीम काय तर जॉगिंग करताना प्लास्टिक गोळा करणे. नरेंद्र मोदी ज्यावेळेस त्या बीचवर फिरताना प्लास्टिक गोळा करत होते तर त्यापासूनच एक नवीन टर्म इथे उदयाला आली प्लॉग रन. तर ते जॉगिंग करताना प्लास्टिक गोळा करणे हा त्याचा उद्देश आहे. नंतर गांधीवादी चॅलेंज. गांधीवादी चॅलेंज काय आहे हे विचारण्यासारखं आहे मित्रांनो, बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहे, करून ठेवा. गांधीवादी चॅलेंज तर संयुक्तपणे तयार केलेलं आहे नीती आयोगचं अटल इनोव्हेशन मिशन जे आहे त्याद्वारे आणि अटल टिंकरिंग लॅब आणि युनिसेफ इंडिया या तिघांनी मिळून हे गांधीवादी चॅलेंज तयार केलेलं आहे. अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोगाचा, अटल टिंकरिंग लॅब हा पण नीती आयोगाचाच आणि युनिसेफ इंडिया यांनी संयुक्तपणे मिळून ही देशातील बालकांसाठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. संयुक्तपणे देशातील बालकांसाठी स्पर्धा आहे 2 ऑक्टोबर 2019 रोजी तयार केलेली आहे. नंतर आहे 4थे हिंदी महासागर संमेलन. हिंदी महासागर संमेलन संपन्न झालेलं आहे आणि मालदीवची राजधानी जी आहे माले तर तिथे हे संपन्न झालेलं आहे. आणि इथं भारताचे प्रतिनिधित्व हे आपल्या एस जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री जे आहेत तर त्यांनी हे इथं प्रतिनिधित्व केलेलं आहे. कुठं झाले मालेमध्ये सप्टेंबर 2019 नंतरची पुढची न्यूज आहे निष्ठा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्कूल हेड्स. म्हणजेच काय निष्ठामध्ये काय करणार आहे ते म्हणजे स्कूल हेड जे आहेत म्हणजे हेडमास्टर जे असतील आणि टीचर जे असतील तर त्यांचे एक होलिस्टिक सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना काही प्रशिक्षण देण्यात यावं. तर यासाठी निष्ठा हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक डेव्हलपमेंट. तर त्यासाठी हे निष्ठा विकसित केले गेलेलं आहे. तर मित्रांनो इथंच सामाजिक घडामोडी संपता आहेत. इथं बऱ्यापैकी घडामोडी ह्या राजकीय आणि आर्थिकमध्येच कव्हर झालेल्या आहेत, त्याच्यामुळे इथं थोड्याशा कमी न्यूज आपल्याला भेटल्या. तर थांबूयात आपण इथं. तुम्ही इतक्या वेळा जोडलेला राहत त्याबद्दल नक्कीच तुमचे आभार. थँक्यू सो मच.